नमस्कार. सर्व शिक्षक मित्रांना शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. मी श्रीमती अर्चना जाधव, सहशिक्षिका, जयभद्रा प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर, रांजणगाव शेणपुंजी, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, आपलं पाटी आणि पेन्सिल या चॅनलवर सहर्ष स्वागत करते. शिक्षक मित्रांनो, आज शिक्षक दिन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आणि त्यानिमित्ताने मला आपल्याशी काही हितगुज साधायचं आहे. शिक्षक कभी साधारण नहीं होता, निर्माण और प्रलय शिक्षक की गोद में पलते हैं, अशा शब्दात चाणक्यांनी शिक्षकांचं वर्णन केलं आहे. शिक्षक निर्माणही करू शकतो आणि नष्टही करू शकतो. तो नष्ट करतो अज्ञानाचा अंधकार, तो नष्ट करतो निरक्षरता, तो नष्ट करतो अहंकाराची वृत्ती, तो नष्ट करतो वाईट प्रवृत्ती, आणि तो निर्माण करतो एक कृतिशील, कार्यशील, आत्मविश्वासपूर्ण, सक्षम आणि आधुनिक भारताच्या नव्या पिढीचा. तो घडवितो या पिढीला, आणि याच पिढीतून बनतात डॉक्टर, इंजिनियर, प्रशासकीय अधिकारी, व्यापारी, उद्योजक ते सरकार. अशा सर्वच स्तरांमध्ये शिक्षकांनी निर्माण केलेली पिढी कार्यरत असते. शिक्षकांकडे उपद्रव मूल्य नसते आणि तातडीने दिसून येणारे उपयुक्तता मूल्यही नसते. इथेच सारी गडबड झालेली आहे. एक वेळ लोक इतर सरकारी बाबूंना नमस्कार करतील, पण उठसूट शिक्षकांना सतत अक्कल शिकवायला कमी करणार नाहीत. त्यांच्या पगारावर बोट ठेवतील. सरकारी जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शाळा ही कुणालाही कधीही येऊन राग व्यक्त करण्याची चांगली सोय असते. शिक्षक उलट उत्तर करत नाहीत. सरकारी नोकर आणि सुशिक्षित मनुष्य म्हणून काही मर्यादा पाळाव्या लागतात, त्या ते पाळत राहतात. त्यामुळे शिक्षक हे सॉफ्ट टार्गेट वाटतात समाजाला. शिक्षण आणि बालमानसशास्त्राबद्दल काही कळो अथवा ना कळो, त्यावर भाष्य करणं फार सोपं असतं कुणासाठीही. ऐकून घेतल्यानं शिक्षकाचं नुकसान होत नाही, पण जेव्हा शिक्षकाचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं त्याचा परिणाम समोरच्या विद्यार्थ्यांवर होत असतो हे मात्र नक्की. अहो, नुसता उचलला खडू आणि लावला फळाला म्हणजे झालं शिकवणं असं नसतं. मुलांना शिकवता शिकवता वर्षानुवर्ष शिक्षक सुद्धा नवनवीन काहीतरी गोष्टी शिकत असतात. शेकडो मुलं हाताखालून जातात तेव्हा मुलांच्या मानसिकतेचे, वर्तनाचे अनेक पैलू समजत जातात. हे शिकवताना दरवर्षी शिक्षक नवा झालेला असतो. मागच्या वर्षीचा शिक्षक पुढच्या वर्षी आणखी विचारी आणि समृद्ध झालेला असतो. प्रत्येक मूल वेगळं असतं हे तो जाणतो. त्यामुळे वर्गातल्या सर्वच मुलांना एकाच चमच्याने घास भरवण्याचा तो हट्ट करत नाही. बऱ्याच काळ एकमेकांसोबत राहून शिक्षक आणि मुलांमध्ये घट्ट नातं निर्माण होत असतं. मुलं शिक्षकाला सरावतात आणि शिक्षकाला मुलं कळायला लागतात. झाडावरच्या सर्व कळ्या एकाच वेळी उमलत नाहीत. तशी सगळी मुलं कितीही नीट शिकवलं तरी एकाच वेळी प्रगत होत नाहीत, हे शिक्षकाला माहीत असतं. एकाच वर्गात राहूनही 40 मुलांच्या शिकण्याच्या वेगवेगळ्या गतीशी कसं जुळवून घ्यायचं हे त्याला बरोबर कळतं. मुलं घरात पालकांशी जितकी बोलत नसतील तितकं वर्गात शिक्षकांशी बोलतात. आपलं सुखदुःख त्याच्याशी वाटून घेतात. मुलांना काय आवडतं, त्यांना कोणत्या गोष्टींनी असुरक्षित वाटतं, त्यांचा कल कोणत्या गोष्टींकडे आहे आणि त्यांना काय पुरवलं म्हणजे ती योग्य रीतीनं घडू शकतील याचा चांगला अंदाज हा शिक्षकाला असतो. हे सगळं काम शाळेत हळूहळू घडत राहतं. विद्यार्थी म्हणजे कंपनी प्रॉडक्ट नसतात. मशीनमध्ये घातले की सगळेच एका छापाचे होऊन बाहेर पडतील. माणसं असतात ती जिती जागती. माणसांना वेगवेगळा स्वभाव असतो, क्षमता असतात आणि परिस्थिती असते. प्रत्येक जण वेगळ्या तऱ्हेने घडतो. या सगळ्या गोष्टींशी जमवून घेत शिक्षक आपलं काम पुढे नेत असतो. शिक्षकांचं काम हे मानसिक, बौद्धिक स्वरूपाचं असतं. त्यात कंटाळा आणि थकवा या गोष्टी अधूनमधून डोकावणं अगदी साहजिक आहे. बौद्धिक काम लवकर थकवून टाकतं. मोबाईलला जशी चार्जिंग लागते ना, तशी बौद्धिक काम करणाऱ्या व्यक्तींना विश्रांतीची गरज असते.
अगदी नैसर्गिक आहे ते. इतर कोणत्याही सरकारी ऑफिसात तुम्ही जाता तेव्हा संबंधित कर्मचारी टेबलवर नसला तरी तुम्ही त्याला अरेरावीची भाषा करत नाही. आपलं काम होईपर्यंत गोड बोललं पाहिजे हे धोरण तुम्ही ठेवता. शिक्षक मात्र जरा 5-10 मिनिटे इकडे तिकडे झाल्यावर कसं काय आभाळ कोसळतं. शिक्षकांना चोरांसारखी वागणूक का देतात लोक. शैक्षणिक कामांसोबतच अगदी सुट्टीत सुद्धा अनेक अशैक्षणिक कामं शिक्षकांकडून शासन करवून घेत असतं. त्याबद्दल पालकांना कल्पना सुद्धा नसते. चालू तासिका डिस्टर्ब करून कधीकधी तातडीची कागदोपत्री माहिती शिक्षकांकडून मागवली जाते. नाही आवडत कुणालाच हातातलं शिकवण्याचं काम टाकून कागद खरडत बसायला, मोबाईलवर ऑनलाईन माहिती भरत बसायला. असंख्य कसरती कराव्या लागतात शिक्षकाच्या नोकरीत. शिक्षक शाळांमध्ये शिकवतात म्हणजे त्यांच्याजवळ उच्च शिक्षण, प्रशिक्षण आणि अनुभव अशा तिन्ही गोष्टी असतात. नोकरीला लागणं एक वेळ सोपं असेल, पण शिक्षकाच्या नोकरीत टिकून राहणं ही सोपी गोष्ट नव्हे. नका उठसूट उपदेश करू शिक्षकांना. त्यांना त्यांचं काम करू द्या. आपल्या पाल्याबाबत काही समस्या असतील तर शिक्षक आनंदाने संवाद साधायला तयार असतात. ते करा, स्वार्थी व्हा. आपल्या मुलांची उत्तमोत्तम प्रगती व्हावी यासाठी हट्ट धरा शिक्षकांकडे. आपल्या मुलाचं कल्याण करून घेण्याचा तो छान मार्ग आहे. आपल्या पाल्याला आवर्जून विचारा, तुला तुझे शिक्षक आवडतात का? आवडत नसतील तर त्या शिक्षकांशी जरूर संपर्क साधा. त्यांच्या संबंधात काय बिनसतं आहे हे समजून घ्या, त्यावर मार्ग काढा. मुलाला वर्गात करमत नसेल, शिक्षक आवडत नसतील तर खरोखरच गंभीर गोष्ट आहे ती. पण मुलं त्या शिक्षकासोबत आनंदी असतील तर ठेवा ना विश्वास त्याच्यावर. आणि आपली मुलं शाळेत शिकत नसतील तर नका जाऊ शाळांमध्ये 14 वेळेस डोकवायला. डिस्टर्ब होते तिथली व्यवस्था. दुसऱ्या कोणाच्या तरी मुलाचं नुकसान होतंच ना त्याने. आपल्या गावची शाळा, तिची प्रगती झाली पाहिजे म्हणून अवश्य जा शाळेत. पण गेल्यावर भस्कन वर्गात घुसू नका. मुलांचं लक्ष विचलित होतं. मुख्याध्यापकांशी चर्चा करा, त्यांच्याशी बोलून गोष्टी ठरवा. छानच आहे ते. गावात उत्तम शैक्षणिक वातावरण तयार करणं, आपल्या गावच्या शाळा आणि शिक्षकांचे हात बळकट करणं हे पुढे जाऊन आपल्याच गावच्या फायद्याचं ठरतं. एखाद्या गावात फारच मानसिक त्रास झाला तर सरकारी शिक्षक बदली करून दुसरीकडे जातात. त्याने नुकसान त्या शिक्षकाचं होत नाही तर मुलांचं होतं हे लक्षात घ्या. त्यात हा कोरोना कंबरडं मोडून गेलाय शिक्षण व्यवस्थेचं. सैरभैर झाले सगळं. सर्वांनाच त्यातून सावरायचं आहे. पालकांनी मुलांसाठी थोडं स्वार्थी व्हायला हवं. म्हणजे कसं तर आपल्या गावात आहे त्या शाळेला आणि शिक्षकांना चांगल्या पद्धतीने सपोर्ट करायला हवा. सामंजस्यानं शाळेचा विकास करत त्यातून आपल्या गावाचं शैक्षणिक वातावरण मजबूत करत राहायला हवं. पण मित्रांनो, शिक्षक जरी कर्तव्यदक्ष असला, कृतिशील असला, उपक्रमशील असला तरी बरीचशी अशैक्षणिक कामे करून तो अगदी बेजार झालाय. आणि या अशैक्षणिक कामांमुळे त्याचं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे अध्यापन, त्या अध्यापनाला त्याला वेळ देता येत नाही. मग याला जबाबदार कोण आहे? आपली शिक्षा नीती, सरकारचं धोरण की स्वतः शिक्षक? कारण शिक्षक हा विद्यार्थ्यांना लढायचं शिकवतो, अन्यायाला वाचा फोडण्याचं शिकवतो. पण मग स्वतःवर जेव्हा अन्याय होतो त्यावेळेस मात्र तो मूग गिळून गप्प बसतो. कारण काय? कारण एकच की लहानपणापासून विद्यार्थ्यांना एकतेचं बळ काय असतं, एकतेमध्ये शक्ती काय असते, त्या लाकडाच्या मोळीची गोष्ट सांगणारा शिक्षक मात्र स्वतःच्या हक्कावर आल्यानंतर ती गोष्ट विसरून जातो. जेव्हा एकतेचा प्रश्न येतो तेव्हा शिक्षक म्हटल्यानंतर कोणीही एकत्र येत नाही. कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या संघटनेत, वेगवेगळ्या पक्षांमध्ये विखुरलेला आहे. आणि जोपर्यंत शिक्षक असा विखुरलेला राहील तोपर्यंत शिक्षकाला न्याय हा मिळणार नाही. खऱ्या अर्थानं शिक्षक दिन त्याच वेळी साजरा होईल ज्यावेळी शासन ही सर्व अशैक्षणिक कामे शिक्षकांकडून काढून घेऊन
फक्त आणि फक्त अध्यापन हेच शिक्षकांचं खरं कर्तव्य आहे असं परिपत्रक काढेल आणि खरा शिक्षक दिन तोच राहील. तर मित्रांनो, आपण पाटी आणि पेन्सिल या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबतच आपल्या प्रतिक्रियाही द्यायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला मार्गदर्शक आहेत. तर पुन्हा भेटूयात सत्य आणि परखड विचारांसोबत एका नव्या शैक्षणिक माहितीसोबत. धन्यवाद.